तत्पूर्वी नाशिकला सुद्धा जाऊया। सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, नाशिकमधली काय परिस्थिती, कोणाचं पारडं या ठिकाणी जड दिसतंय आणि मतदानाचा टक्का कसा राहिलाय, वाढलाय का? नम्रता, खरं तर मागच्या इलेक्शन्सचा जर आपण विचार केला तर राज्यातल्या सर्वाधिक मतदान झालेल्या महानगरपालिकेमध्ये नाशिकचा समावेश होता। 58% अधिक मतदान गेल्या निवडणुकीत सुद्धा झालं होतं आणि यावेळेस सुद्धा हा विक्रम मोडीत निघेल अशी चिन्ह दिसत आहे। कारण 3:30 वाजेपर्यंत 44% मतदान होतं, जे आता 60% जाईल अशा पद्धतीचा अंदाज वर्तवला जातोय। निश्चितपणे ज्या पद्धतीची चुरस संपूर्ण निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी या निवडणुकीतनं पूर्णपणे हद्दपार झाल्याचे पाहायला मिळाले, त्याच्यामुळे भाजप आणि शिवसेनेची सरळ लढत या नाशिक शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळाली। मनसेने राज ठाकरेंच्या सभेनंतर एक चांगलं कमबॅक निवडणुकीमध्ये केलं होतं, त्याचा किती फायदा त्यांना होतो हे खरं तर निकालानंतर पाहायला मिळेल। परंतु एक नक्की आहे की स्पष्ट बहुमत जे आहे ते कुठल्याही पक्षाला मिळणार नाही आणि त्याच्यामुळे कुठल्या तरी एका पक्षाची किंवा आघाडीची पाठिंबा घेऊनच त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळवता येऊ शकतं असं चिन्ह आहे। नक्कीच सागर, नाशिकमध्ये किंगमेकर कोण बनतं हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं असेल।